नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. बघा, 14 जूनला जो पेपर झालेला आहे ग्रुप बी प्रिलिम्सचा, त्याचं मॅथ्स रिझनिंगचं जे आपण आज सोल्युशन आहे, अँसर कसं काय करणार आहोत. ठीक आहे. तर बघा, पहिला प्रश्न होता, एका आयताकृती पट्टीची मोठी बाजू 40 सेंटीमीटर आहे व तिचा कर्ण आहे त्याच्यापेक्षा 1 सेंटीमीटर मोठा आहे. ठीक आहे. तर त्या पट्टीची परिमिती सगळ्यात पहिला आपण आयत काढून घेऊया. आयताचं कर्ण, आयताची मोठी बाजू 40, ऑब्व्हियसली 1 सेंटीमीटर मोठा आहे, म्हणजे 41 मिळाल. पायथागोरस थेरम वापरूया. ठीक आहे. कर्णाचा स्क्वेअर इज इक्वल टू पहिली बाजू दुसरी बाजू म्हणजे काय, लांबी अधिक रुंदी आणि ह्यांचा स्क्वेअर ऑब्व्हियसली. ठीक आहे. कर्णाचा स्क्वेअर किती आहे, 41 स्क्वेअर इज इक्वल टू 40चा स्क्वेअर. ठीक आहे. जस्ट एक स्क्वेअर पकडूया. मग किती येणार आहे बघा, 1681 बरोबर 1600 अधिक एक स्क्वेअर. 1681 मधनं 1600 वजा केल्यावर उत्तर होतं 81. एक एक स्क्वेअर म्हटल्यावर इनटू 81, एक्स इज इक्वल टू 9. ठीक आहे. म्हणजे ह्या बाजूची लांब रुंदी आली 9 आणि 40. आणि त्या पट्टीची परिमिती विचारली आपल्याला. ठीक आहे. तर परिमितीचं सूत्र काय, परिमिती इज इक्वल टू 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. ठीक आहे. म्हणजे 2 गुणिले 40 अधिक 9 म्हणजे 2 गुणिले 49, 9 4 गुणाले 98. ऑप्शन नंबर आहे 4. ठीक आहे. आता जाऊया आपण दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न आहे, दोन संख्या 5च 7 क्रमांक आहेत. दोन संख्यांमध्ये जर 12 मिळवले तर त्या 7च 9 होतात. तर दोन संख्येमधील फरक. ठीक आहे. थोडं आपण एक वेगळ्या पेजवर घेऊया. तो काय बोलला, दोन संख्या 5च 7 क्रमांक आहे. ठीक आहे. 5, हा, त्यांच्यामध्ये 12 ऍड केले तर त्यांचं प्रमाण आहे 7 9. ठीक आहे. म्हणजे 5x पकडूया, 7x पकडूया, दोन्हीमध्ये 12 ऍड केले, 12. तर उत्तर काय ह्याचं हे काय होतं, प्रमाण 7 9 होतं. ठीक आहे. आता क्रॉस वेगळे म्हणजे गुणाकार करूया. 9 5 45x अधिक 12 9 108. ठीक आहे. बरोबर 7 50x अधिक 12 7 84. तर 108 वजा 84 माहिती मायनस येणार. ठीक आहे. ऑब्व्हियसली 49x वजा 45 एक्स. ठीक आहे. 8तून 4 गेले 4, 10, 10तून 8 गेले 2, 24 बरोबर 4x. ठीक आहे. भागिले 4, 4 सम 24, एक्स इज इक्वल टू 6. ठीक आहे. बघा, म्हणजे 5x 6x, 5 गुणिले 7, 6 गुणिले 7 गुणिले 7 ते 7च होईल. 6 पंचे 30, 7 सम 42. ठीक आहे. बघा, त्यांचं प्रमाण 5च 7 होतं, बरोबर आहे. 42 वजा 30 बरोबर 2 आणि 12 फरक आहे. त्याच्यामध्ये 12 ऍड केल्यावर 7च प्रमाण यायला पाहिजे. 2 2 3 1 4 42, 3 2 4 आणि 54. ठीक आहे. आता ह्यांचं प्रमाण जे आहे ते किती यायला पाहिजे, 7च 9. 6 7 42, 6 9 54. ठीक आहे. तेव्हा पेपर असा खूप अवघड होता. घरी बसून मी तुम्हाला सांगते हे सोपं आहे, पण ऍक्च्युअल मध्ये मी पण पेपर दिलाय आणि पेपर खरंच अवघड होता. ठीक आहे. पण ही 2 गणित जी आहे ही मी स्वतः सोडवली होती, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे. पण ऍक्च्युअली मध्ये पेपर खरंच अवघड होता. पुढचे पण काय मला आले नाही, मी घरात आल्यावरती सोडवली. ठीक आहे. आणि मी तुम्हाला ती सांगत आहे, म्हणजे आपल्या नेक्स्ट पेपरला चुका व्हायला नको. तर याचं उत्तर जे आहे ते आहे 12. हा, ठीक आहे. चला, आपण आता तिसऱ्या प्रश्नाकडे येऊया. दोन व्यक्ती जे आहेत
ज्या एकत्रितपणे काम करतात. म्हणजे सपोज आपण पकडूया ए आणि बी. ठीक आहे. ते दोन्ही काम जे आहे ते 24 तासामध्ये कंप्लीट करतात. ठीक आहे. वेगाने काम करणारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा 3 पटाने काम करते. म्हणजे सपोज 1 पट काम करते तर ही 2 पट काम करते. ठीक आहे. ए आणि बी. ठीक आहे. म्हणजे एक एक करते 3 करते. ठीक आहे. ऑब्विसली 3 आणि 1 4. बघा 2496. मग वेगाने करणारी किती विचारले बघा. आजच्याकडे बघा कसं येणार 3 त्रिक 9 3 2 6. याचा ऑप्शन नंबर आहे 32. ऑप्शन नंबर 4. आता आपण येऊया पुढच्या प्रश्नावर. रणधीर जवळ 10,000 रुपये होते. ठीक आहे. त्याच्यापैकी काही रक्कम तो ए स्कीम मध्ये 5% दर शेकडा सरळ व्याज दराने गुंतवतो व उर्वरित रक्कम स्कीम बी मध्ये 8% दर शेकडा सरळ व्याज दराने गुंतवतो. तर त्याला एका वर्षानंतर 710 रुपये व्याज मिळाले. तर त्याला स्कीम मध्ये एकूण किती गुंतवणूक केली? ठीक आहे. आपण हे एका सेपरेट पेजवर घेऊया म्हणजे आपल्याला कळेल. ओके. बघा रणधीर जवळ किती रुपये आहेत? 10,000 रुपये. त्यापैकी तो ए रक्कम जी आहे ती 5% दराने सरळ व्याजाने, बी रक्कम जी आहे 8% दराने प्राप्त होते. आणि ह्याच्यापैकी याला 710 रुपये मिळतात. ठीक आहे. व्याज मिळतो एका वर्षाचा. ठीक आहे. तर आपण पहिल्या ह्याचं हे काढून घेऊया. ठीक आहे. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 1 शून्य गेले, 1 शून्य गेले. म्हणजे 7-1. ठीक आहे. 7-1% जे आहे. ठीक आहे. ते त्याचं व्याज आपण पकडूया 7-1. 8 - 7.1. 8 - 7.1 9 0 0.9. आणि 5-7. 7.1 - 5.0 म्हणजे 2.1. ठीक आहे. 2.1. आपण एक वजाबाकी केली या दोघांची. ठीक आहे. इथे आहे 7.1. 2.1 अधिक 0.9. 9 आणि 10 3. म्हणजे टोटल जे आहे 3 आहे. त्याने काय विचारलंय? बीला बीने किती गुंतवणूक केली? 3/2.1 गुणिले 10. ऑब्विसली बघा 10,000 म्हटल्यावर हे किती येणार? 1 1 2 3. पॉईंट आहे गुणल्यावर 1 पॉईंट जाणार भागिले 3. ठीक आहे. तीन किती? 3 - 7 = 21. 1 2 3. ठीक आहे. बीला किती मिळाले? बीला मिळाले 7,000. आणि 0.9. 7,000 वजा 10,000 मधून 3,000 गेले. एला 3,000 मिळणार. तर बीला विचारले म्हणून ऑप्शन नंबर जो आहे 7,000 येतो. ठीक आहे. म्हणून ह्याचे पर्याय नंबर जे आहे पर्याय नंबर आहे 4. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एका आयताची लांबी 40% वाढवली तर आयताचे क्षेत्रफळ तेवढे होण्यासाठी आयताची किंमत किती टक्क्यांनी कमी करावी लागेल? ठीक आहे. ओके. बघा ह्याचं सिंपल सूत्र आहे 100 गुणिले एक्स डिवाइडेड बाय 100 अधिक एक्स. ठीक आहे. 100 गुणिले 40 डिवाइडेड बाय 100 अधिक 40. ठीक आहे. हा प्रश्न अवघड होता मित्रांनो. ठीक आहे. 100 गुणिले 40 डिवाइडेड बाय 140. कृष्ण बेतून 4 बेसाती 14. 100 गुणिले 2 भागिले 7. बघा छेदाला 7 असणारा एक ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2. आणि पर्याय नंबर 2. नेक्स्ट प्रश्नाकडे येऊया. टीना हिने काही आंबे खरेदी केले. त्यातील 10% आंबे सडके होते. शिल्लक आंब्यापैकी 80% आंबे तिने मित्रांना दिले. ठीक आहे. तर तिच्याकडे 45 आंबे उरले असतील तर तिने बाजारातून किती आंबे खरेदी केले?
ठीक आहे. बघा, लास्ट पर्याय आहे 320. आपण पहिला 320 हा पर्याय ट्राय करूया. ठीक आहे. आपण पर्यायामध्ये जाऊया. 320. ठीक आहे. तर तिथे 10% आंबे सडके होते. हे गेलं 320 वजा 32. 8, 4, 4 आणि 8, 12. 188 आंबे होते. ठीक आहे. ह्याच्यापैकी 80% आंबे तुम्ही मित्र आलेले. 2 चोक 8, 2 पंची 10. 8 चोक 32. 5ने भाग जात नाही, म्हणून पर्याय नंबर 4 हा जो आहे हा गेलेला आहे. पर्याय नंबर 2 घेऊया. 200 गुणिले 10 भागिले. ठीक आहे. म्हणजे 200 मधून 20 गेलं, उरले 180. 180चे 80% घेऊया. शून्य गेले, शून्य घेऊन गेले. 88 64. ठीक आहे. 18 144. ऑब्विसली एकच मिनिटा. हा आपण पर्याय गेला. ठीक आहे. किती आंबे उरत आहेत? 25 आंबे उरत आहेत. पर्याय नंबर 2 आहे 250 गुणिले 10 भागिले 100, म्हणजे ते 25 आंबे आहेत. 250 वजा 25 बरोबर 225. 225 जर आपण 80% काढले. ठीक आहे. 5 गुणिले 10, 5 24, 5 5 25. ठीक आहे. बेकी वेळ, वेळचो आठ. 4 पंचवीस 2, 4 16 17 18. ठीक आहे. तर आपण बघितलं तर 225 मधून जर आपण 180 वजा केले, 5 8 यांच्या 12, तर 45 नंबर होतात. ठीक आहे. म्हणून ह्याचा पर्याय नंबर आहे 102. ठीक आहे. तर आता आपण येऊया नेक्स्ट प्रश्नाकडे. एक दुकानदार जो आहे तो ग्राहकाला 10% सूट देतो. ठीक आहे. तर त्या 25% नफा होतो. जर वस्तूची छापील किंमत 750 रुपये आहे. ठीक आहे. तर ती दुकानदारने ती वस्तू किती रुपयाला खरेदी केली? ठीक आहे. म्हणजे एक वस्तू 100 रुपयाची आपण पकडूया. 10% सुद्धा म्हणजे 90 रुपयाला झाली. ते त्याला 25% नफा होतो. म्हणजे 100चे किती वेळा 125% नफा होणार. म्हणजे किती आहे? 125. बरोबर. ठीक आहे. ते काय बोलतो? त्याची खरेदी किंमत काढा. ठीक आहे. म्हणजे आपल्या खरेदी खाली बघा आणि ती किती छापील किंमत आहे. ते गुन्हा करूया. 90 गुणिले 750 भागिले 125. 25 5 125, 25 75 शून्य. 5 70 30. 96 54. म्हणून पर्याय नंबर आहे 1. पुढचा प्रश्न आहे 45. ब्रॅकेटमध्ये स्क्वेअर रूट मध्ये आहे 45 प्लस स्क्वेअर रूट मध्ये आहे 245. ब्रॅकेट भागिले ब्रॅकेट स्क्वेअर रूट मध्ये 320 वजा स्क्वेअर रूट मध्ये 180. ठीक आहे. ओके. ठीक आहे. बघा, ब्रॅकेटमध्ये 45. आपण एका वेगळ्या पेज घेऊया. अधिक इन ब्रॅकेट 245 भागिले ब्रॅकेट 320 वजा इन ब्रॅकेट 180. 180 द्या ना. हो. बघा, पहिला 5 ने बघूया. 5 ने 45 अधिक 5 5 24, 5 ने 45. हे आपलं एक झालं. दुसरं परत आपल्याला 5 ने जाऊया. 5 गुणिले 5 37, 5 24 वजा 5 ने आपल्याला लागायचं आहे. 5 ते 15 उरले 3, 5 30. ठीक आहे. म्हणजे बघा ह्याच्यातलं कॉमन काय काय 5 ह्याच्यामध्ये जाणार. 3चा वर्ग आहे 9.
अधिक कॉमन काय राहणार आहे, ऑब्विसली 5 8 वर्ग आहे, भागिले तो खाली गेला, भागिले ह्याच्यात बघा कॉमन काय 8, ठीक आहे, 5 आहे कॉमन, हा 8चा वर्ग आहे, वजा कॉमन 5 आहे, हा 6चा वर्ग आहे, कॉमन कॉमन, ठीक आहे, हे एकत्र होणार आहे, 3 अधिक 7 म्हणजे 10 स्क्वेअर रूट 5, ठीक आहे, भागिले 8 - 2 2 स्क्वेअर रूट 5, तो कॅन्सल, 10/2 बरोबर 5, ठीक आहे, म्हणून ह्याचं उत्तर जे आहे पर्याय नंबर 4 उत्तर आहे 5. पुढच्या प्रश्नाकडे येऊया. 2 रेल्वे गाड्या ज्या आहेत ह्या एकाच दिशेने, ठीक आहे, म्हणजे ऑब्विसली एकाच दिशेने जात आहेत, ठीक आहे, पहिलीची सपोज ही 112 आणि 176, ठीक आहे, वेगवान गाडी जी आहे धीम्या गाडीला गाडीत बसलेल्या एका व्यक्तीला 20 सेकंदात क्रॉस करते, ठीक आहे, तर वेगवान गाडीची लांबी विचारली, ठीक आहे, बघा सूत्र काय आहे, डी डिस्टन्स स्पीड इंटू टाइम, ठीक आहे, हा ट्रायंगल आहे, आपल्याला डिस्टन्स विचारलाय, डिस्टन्स इज इक्वल टू काय, स्पीड इंटू टाइम. बघा रेल्वेच्या उदाहरणामध्ये काय असतं, तर गाड्या एकाच दिशेने जात आहेत, तर जी स्पीड आहे ह्यांची वजाबाकी होते, ठीक आहे, आणि जर गाड्या एकाच दिशेने येत आहेत एकमेकांच्या दिशेने येत आहेत तर त्यांची प्लस वजाबाकी म्हणजे बेरीज होते. 112 वजा 76, 6 6 12 6 8 आणि 3 11 म्हणजे 36, ठीक आहे, 36 × 20 सेकंदामध्ये आपण किलोमीटर आहे, म्हणून आपल्याला इथं 5/18 गुणावं लागेल. 18 × 18 18×36, 20 × 40 × 5 4×5 ठीक आहे, म्हणून पर्याय नंबर जो आहे 2. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एका दुकानदार एक वस्तूची खरेदी 1200 मध्ये करतो, जेणेकरून तो आणि व ती विकतो जेणेकरून त्याला 20% नफा होईल, ठीक आहे, नंतर तो मार्क केल्या किमतीवर 10% सूट देतो, तर वस्तूची मार्क केलेली किंमत किती, ठीक आहे, शंभरची वस्तू सपोज त्याने आपण त्याला 10% सूट दिली, 90 गेली, ठीक आहे, पण त्याला किती नफा पाहिजे, 20% नफा होतो, ठीक आहे, वस्तू कितीची आहे ती 1200 रुपयाला खरेदी करतो, ठीक आहे, तर त्याची मार्क केली किंमत त्याला पाहिजे, हे बघा 120 भागिले 1200 × 10 खरेदी किंमत खाली येणार, 1200 रुपये खरेदी केली, हा, तर त्याला काय बोलला तो, वस्तूची मार्क केलेली किंमत, ठीक आहे, 120 × 1200 भागिले 9, ती 0 गेलो, 3 9 312, 3 312, 4 4 1600, म्हणून पर्याय नंबर जो आहे हा 2. दुसरा प्रश्न आहे, खालील 2 विधानापैकी एक प्रतिपादन एक किंवा एक कारण आर असे दिलेले आहे, प्रतिपादन किंवा कार्य दोघांची परस्पर संबंध आणि दिलेल्या पर्यायी उत्तरामधून शोधा. तर पहिले काय, कापसाच्या काळाची जमिनीत वाढ होते, बघा आपण भूगोलमध्ये शिकलो असतो, कापसाच्या गाळाच्या जमिनीत वाढ होते. दुसरं आहे, गाळाच्या जमिनी या खूप सुपीक असतात, बघा हे ऑब्व्हियसली सगळ्यांना माहिती आहे, गाळाच्या जमिनी या खूप सुपीक असतात, ठीक आहे, भूगोलमध्ये आपण वाचलेलं आहे, म्हणजे आर बरोबर आहे, आणि कापसाच्या काळाची जमिनीत वाढ होते हे चुकीचं आहे, म्हणून पर्याय नंबर 4 हे चूक, परंतु आर बरोबर. पुढचं येऊया. एका शाळेमध्ये ए बी सी डी ई एफ अशा 6 व्यक्ती शिक्षक म्हणून कार्यरत आहेत, किती 6 व्यक्ती, प्रत्येक शिक्षक 2 विषय शिकवतात, त्यापैकी एक अनिवार्य विषय आहे आणि दुसरा ऐच्छिक विषय आहे. डी चा ऐच्छिक विषय टी चा ऐच्छिक विषय इतिहासाचा आहे, जो की 3 जणांचा अनिवार्य विषय आहे. तर आपण चालू करूया, खाली प्रश्नाचं काय विचारले आपल्याला, सी चा अनिवार्य विषय, ठीक आहे, या खाली
ए बी सी डी ई आणि एफ. ओके, पहिल्यापासून वाचूया. प्रत्येक व्यक्ती काय दोन विषय शिकवत आहेत. हम्म. एक पकडूया आपण ऐच्छिक आणि एक अनिवार्य. ठीक आहे. डीचा ऐच्छिक डीचा या, वरती या. डीचा ऐच्छिक ऐच्छिक विषय जो आहे, ठीक आहे, हा इतिहासाचा आहे. म्हणजे डीला आपण एक वेगळ्या पेजवर घेऊया. ह्याच पेजवर घेऊया. ओके, पहिला काय डीचा इतिहास विषय आहे. ठीक आहे. इतिहास हा ऐच्छिक विषय आहे आणि 3 जणांचा हा अनिवार्य आहे. 3 जणांचा अनिवार्य. ठीक आहे. आपण साईडला लिहून ठेवूया. ई आणि एफ यांच्या दोनपैकी एक विषय भौतिकशास्त्र आहे. एफ हा ते आपल्याला तर सांगता येणार नाही. एफचा गणित हा अनिवार्य विषय आहे. ठीक आहे. एफ कुठला आहे? गणित. सीचा असून तो सी आणि ईचा ऐच्छिक विषय आहे. म्हणजे गणित सी आणि ई चा ऐच्छिक विषय आहे. ठीक आहे. इतिहास आणि इंग्रजी हे ए चे विषय आहेत, पण ते ऐच्छिक की अनिवार्य सांगत नाहीये. परंतु अनिवार्य आणि ऐच्छिक विषय म्हणून डी च्या अगदी उलट आहे. म्हणजे जे ए चे विषय आहेत इतिहास इंग्रजी ते डी च्या उरपाटे आहेत. ठीक आहे. रसायनशास्त्र हा किंवा एका शिक्षकाचा विषय आहे. यामध्ये शाळेतील एकमेव महिला शिक्षकाचा विषय इंग्रजी आहे. तर सी चा अनिवार्य कोणता? ठीक आहे. बघा, वरती आपण पहिल्यापासून घेऊया. डी चा ऐच्छिक विषय इतिहास आहे. तिघांचा आहे. ई आणि एफ या दोघांपैकी एक विषय भौतिकशास्त्र आहे. ई आणि एफ. ठीक आहे. ईचा आपल्याला गणित मिळाला, म्हणजे एफचा ऑलरेडी एक मिळाला आहे आणि हा भौतिकशास्त्र. ठीक आहे. ई आणि एफ आपल्याला मिळालेला आहे. एफचा गणित हा अनिवार्य विषय असून एफचा पण आपल्याला मिळालेला आहे. ठीक आहे. सी आणि ईचा ऐच्छिक विषय तो आपल्याला मिळालेला आहे. बघा, ए चे विषय आहेत इतिहास आणि इंग्रजी. तर त्याचे उरपाटे जे आहेत डी चे आहेत. डीचा ऑलरेडी आपल्याला इतिहास मिळाला, म्हणजे ऑलरेडी हा इंग्रजी असणार. ठीक आहे. आणि ह्याचा उरपाट इथे येणार आहे, हा इंग्रजी असणार आहे आणि हा इतिहास असणार आहे. ठीक आहे. ते काय बोलले होते? हा, डीच्या उरपाट आहे. चला, हे आपल्याला एक मिळालं. त्यांचा गणित 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 इतिहास इतिहास इतिहास. ठीक आहे. अजून आपण थोडं चेक करूया. रसायनशास्त्र हा केवळ एकाचा ऐच्छिक विषय, म्हणजे रसायनशास्त्र इथे उरलेलं आहे, त्याचं रसायनशास्त्र आहे. ठीक आहे. आणि उरलं ते काय बोलले? इतिहास हे 3 जणांचा अनिवार्य विषय आहे. ठीक आहे. इंग्रजी इथे आला, इतिहास. ठीक आहे. हा, ईचं काय सांगितलं? ईचं आणि एफ पैकी दोन्हीपैकी एक विषय भौतिकशास्त्र आहे, म्हणजे इथं पण भौतिकशास्त्र आहे. ठीक आहे. आणि इतिहास 3 अनिवार्य बोलले होते, म्हणजे ऑब्व्हियसली हे इतिहास येणार आणि हा पण इतिहास येणार. तर सीचा अनिवार्य विषय जो आहे हा इतिहास आहे. ठीक आहे. हा खूप मोठा प्रश्न होता. मी हा मतलब सोडला होता प्रश्न. सोपा होता, पण टाइम नाही भेटला मला. ठीक आहे. आणि त्याला खूप वेळ लागतो. बघा, ह्याचं उत्तर आहे इतिहास. मी तुम्हाला हे पूर्ण सोडून दिलेलं आहे की कसं येतं. त्याचा पुढचा प्रश्न आहे बडोमसचा.
231 गुणिले 11 अधिक 23 वजा 82 भागिले 40. ठीक आहे. 231 गुणिलेला काय म्हटलंय, भागिले म्हटलंय. प्लसला गुणिले म्हटलंय, वजाबाकीला अधिक म्हटलंय आणि भागिलेला वजा म्हटलंय. ठीक आहे. 11 एके 11, 22 वजा 1, 11 एके 11 गुणिले 23 अधिक 82 वजा 40. ठीक आहे. 21 गुणिले 23, 3 एके 3, 3 6, 2 एके 6, 7 8, 2 गुणिले 4. ठीक आहे. 483 अधिक 82, 5 16 565, 565 वजा 40, 5 2 5. ठीक आहे. पर्याय नंबर 3. पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न जो आहे, खालीलपैकी कोणती वेन आकृती 3 वर्गाचे सर्वकोन प्रतिनिधित्व करते. ठीक आहे. पहिला आहे चौरस, चौकोन आणि समभुज. ठीक आहे. बघा, चौरस आपण हा चौरस बघूया. चौरस जो आहे हा चौकोन असतो आणि चौकोन जो आहे समोर चौकोन असतो. आपल्याला समोर चौकोन माहिती असेल. चौरस जो आहे चौकोन पण असतो, चौकोन जो आहे चौरस पण असतो. ठीक आहे. आणि समोर चौकोन हा चौकोन आणि चौरस पण शकतो. आणि याचा पर्याय नंबर आहे 3. पुढचं घेऊया. 2x अधिक 2y बरोबर 118 डिवाइड बाय 2x मायनस 3y बरोबर -62. वायची किंमत विचारल्याबद्दल आपल्याला एक घालवायला पाहिजे. ठीक आहे. एस घालायला पाहिजे, मग वजाबाकी करायला पाहिजे. 2 गुणिले तर प्लस प्लस काय येणार, मायनस मायनस प्लस होणार 6y. परत मायनस मायनस विचारले, मायनस मायनस प्लस होणार 6 7 8 180 भागिले 6 y बरोबर 30. पर्याय नंबर 4. दुसरा प्रश्न आहे, एक चोर घरात लूट लपवतो. त्याचा पाठलाग करत असताना तो पश्चिमेकडे 2 किलोमीटर धावतो. नंतर उजवीकडे वळतो, आणखी 2 किलोमीटर धावतो. नंतर तो उजवीकडे वळतो, आणखी 7 किलोमीटर धावतो. शेवटी उजवीकडे 2 वळण घेतो आणि प्रत्येक वळण घेतल्यावर 2 किलोमीटर धावतो आणि पोलीस मारतो. घरात लूट लपवली होती, तर घरात पोहोचण्यासाठी त्याला किती अंतर करावे लागावे. ठीक आहे. हा प्रश्न जो आपण एका वेगळ्या पेजवर घेऊया. ठीक आहे. बघा, प्रश्न काय, एक चोर जो आहे एक लूट लपवतो, पैशाचा पाठलाग करतो. पहिला तो 2 किलोमीटर पश्चिमेकडे धावतो, 2. नंतर उजवीकडे वळतो, उजवी असलं तर 2 किलोमीटर धावतो. नंतर उजवीकडे वळतो, 7 किलोमीटर धावतो. ऑब्व्हियसली हे 2 असणार आहे आणि हे 5 असणार आहे, म्हणजे 7. नंतर पुन्हा उजवीकडे 2 वळण घेतो. ठीक आहे. हा उजवा खाली येतो, हा उजवा होणार आणि पुन्हा 2-2 किलोमीटर धावतो. ठीक आहे. जे ऑब्व्हियसली हे 2 म्हणजे हे 3 येणार आहे. ठीक आहे. तर घरात पोहोचण्यासाठी किती अंतर चालावे लागेल, ऑब्व्हियसली हे 3 असणार आहे. ठीक आहे. म्हणून पर्याय नंबर जे आहे 2-3 किलोमीटर. त्याचा पुढचा प्रश्न जो आहे, अक्षरामधील वगळलेल्या अक्षरांची संख्या प्रत्येक वेळी एकाने कमी होत जाते. या नियमांचे पालन करणारी खालील कोणती अक्षर मालिका आहे. ठीक आहे. ओके. बघा, BHM USB. ठीक आहे. बीचा नंबर काय, 2H8 13 17 19 21 वजा 3 19 वजा 2 वजा 4. ठीक आहे. ते म्हणजे येणार नाही. CHMQTV 3 8 13 17 चा 20 नंबर आहे. बीचा 22 वजा 2 वजा 3 वजा 4
म्हणजे 2, 3, 4 म्हणजे हा पण ऑप्शन गेला. ठीक आहे. तिसरा पर्याय आहे एफ जे एन क्यू एस टी. 6, 10, 14, 17, 20, 21. एकचा पर्याय फरक आहे, तीनचा फरक आहे, तीनचा फरक आहे, चारचा फरक आहे, चारचा फरक आहे. ऑब्विसली हा पण ऑप्शन नाही आहे. ठीक आहे. पुढचा ऑप्शन नंबर 4 एफ एल क्यू यू एफ जेड. ठीक आहे. एफचा क्रमांक आहे 6, एलचा 12, क्यूचा 17, यूचा यूचा जो आहे 21, एफचा किती आहे 23, 24. तीनचा फरक आहे, तीनचा फरक आहे, चारचा फरक आहे, पाचचा फरक आहे, सहाचा फरक आहे. ठीक आहे. तुला बोललो प्रत्येक वेळी संख्या एकाने कमी होत जाते, एकाने. बघा, 6 वजा 5 वजा 1 म्हणजे याच्यात एका एकाचा फरक आहे. ठीक आहे. म्हणून पर्याय नंबर जो आहे 4. दुसरा प्रश्न आहे, प्रज्ञाची बस पोहोचली तेव्हा ती दक्षिणेकडे कोणती होती, म्हणजे ऑब्विसली दक्षिणेकडे. ठीक आहे. घरून निघाल्यावरती दोनदा डावीकडे वळली. ठीक आहे. इकडे वळली, तिकडे वळली. ही प्रज्ञा आहे. ठीक आहे. ते घरातून अनेकदा उजवीकडे वळली, म्हणजे इकडे. तर घरातून निघताना म्हणजे इथून निघताना तिचा चेहरा कोण दिसला होता, ऑब्विसली पश्चिमेलाच होता. ठीक आहे. आणि डावीकडे वळली होती. मग पर्याय नंबर आहे 3. पुढचा आहे, खालील सभासद प्रशिक्षणाच्या कोणत्या संख्या आहे. हा पण थोडा टफ क्वेश्चन होता. ठीक आहे. हा मला पण आलेला नाहीये. चला, पण आता मी चेक केला, याचं उत्तर भेटलेलं आहे. ठीक आहे. 68, 38, 72. ठीक आहे. तर बघा, 38, 72 वजा 38 किती झालं, 8. आईच्या 12चे 2 आपल्याला आहेत. त्यातून 4 गेले 2, त्यातून 4 गेले 3, 34 गुणिले 2, 68. म्हणजे ह्यांची वजाबाकी गुणिले 2, 137 वजा 87. 137 वजा 87, 7 शून्य 8 5 13, 50 गुणिले 2, 100. 54 वजा 30, 4, 2, 24 गुणिले 2, 48. पर्याय नंबर 1. शेवटचा प्रश्न जो आहे 12, 14, 27, 44, 90, 119, 152. ठीक आहे. 14 अधिक 13 27 आहे. ठीक आहे. 27 आणि 17 44 आहे. प्लस 4. ठीक आहे. प्लस 4 पाहिजे म्हणजे किती, 21. 4 आणि 1 5, 4 आणि 5, 4 आणि 2 6 म्हणजे 65. ठीक आहे. अधिक 4 ला आपण पकडले, 21 आणि 4 25. 65 अधिक 25, 5 5 10, 6 8 9. आणि पर्याय नंबर 3 आहे. ठीक आहे. अशा प्रकारे मित्रांनो, कालचा पेपर होता हा थोडा अवघड होता, मला पण अवघड गेलेला आहे. ठीक आहे. पण मॅथ्स रिलेटेड सोपे सोपे प्रश्न तुम्ही सोडवलेले आहेत. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो, थँक्यू.